लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह येथे काल गुरुवारपासून नरेडोको अंतर्गत होमेथॉन गृहप्रदर्शनास प्रारंभ झालेला आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फीत कापून दीप प्रज्वलन यावेळी करण्यात आले. तसेच यावेळी नरेडोकोचे उपायुक्त हरीश ठक्कर, मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुद्रांक शुल्क अधिकारी कैलास दवंगे, NMRDAचे आयुक्त सतीश खडके, महाराष्ट्र बँकेचे CB सिंग, LIC ब्रांच मॅनेजर अमोल गायके, मनपाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पवार, सिमला शहराचे विभागीय आयुक्त संदीप कदम, मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, प्रायोजक दीपक चंदे, ललित रुंगठा, नरेडोकोचे नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवांदे, समन्वयक जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे आदी पदाधिकाऱ्यांची खास उपस्थिती होती. नाशिकच्या विकासामध्ये रिअल इस्टेटचा मोठा सहभागी. पुणे तसेच मुंबईसारखा केवळ विस्तार न होता नाशिकचा विकास नियोजनपूर्वक होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. नरेडोको आयोजित होमेथॉनचं उद्घाटन झालं असं प्रथमतः मी जाहीर करतो. मला तर वाटतं सुरुवातीला नितीन ठाकरे साहेब जे बोलले त्याच्यापासून सुरू केला पाहिजे की आपण पुण्याचा विचार करतो आणि कंपॅरिझन मग नाशिकची पुण्याबरोबर करतो, बरोबर, किंवा आजूबाजूच्या भागासंबंधी आपण कंपॅरिझन करतो. पण मला कुणावरती वैयक्तिक बोलायचं नाही, परंतु हे करत असताना थोडं मला असं वाटतं की आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल की असं का घडतं की आपल्या बरोबरीने पुणे पुढे जातं आणि आपण मागे का राहतो. मला असं वाटतं की पुण्याचा एक्सप्रेसवे झाला तेव्हा नाशिकचा पण होता. नाशिकचं एक्सप्रेसवेचं सर्वेक्षण पुण्याच्या अगोदर झालेलं होतं आणि तो का थांबला, कसा थांबला तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे. आपण पुण्याची रिअल इस्टेटची डेव्हलपमेंट म्हणतो, मगरपट्ट्याचंही नाव आपण घेतो. मगरपट्ट्यासारख्याच आपण स्मार्ट सिटीमार्फत ग्रीनफील्ड प्रोजेक्ट इथे प्रस्तावित केला होता. 700 एकरपेक्षा मोठ्या क्षेत्रावरती मोठं इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड क्लास आपण नियोजित केलं होतं. त्या प्रोजेक्टचं काय झालं ते पण आपण बघतो. नरेडोको अंतर्गत होमेथॉन प्रदर्शनाच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच NMRDAचे आयुक्त सतीश खडके यांनी या प्रदर्शनाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मला आपण या बोलवलं, खूप चांगलं वाटलं या ठिकाणी येऊन आणि एवढा मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम आपण आयोजित केला असेल किंवा एवढा मोठा ग्रँड स्केल असेल याची कल्पना नव्हती. But really this is a very grand show and it speaks a lot for your work and for your presence. आपण जे हाऊसिंगचं जे काम करताय, लोकांना घरं द्यायचं काम जे आहे हे एक कोर सेक्टर जे आहे आपल्या देशातलं, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कोर जो आहे ते काम आहे. त्याचबरोबर हे खूप पुण्याचं पण काम आहे. आपण चांगली घरं बांधून देत आहे लोकांना, तर याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि ज्याप्रमाणे डिव्हिजनल कमिशनर सरांनी इकडे सेटल व्हायचा निर्णय घेतलेला आहे, आता मी आणि आम्ही करंजकर साहेब आम्ही विचार करत होतो की इकडेच चांगलं वाटतं, इथेच सेटल व्हावं की काय. अजून आमचं काय नक्की नाही आहे, पण नक्की होईल. सरांच्या मार्गदर्शनाखाली डेफिनेटली नक्की होईल. तर सगळ्यांना खूप शुभेच्छा. वर्षापूर्वी मी माझी नियुक्ती नाशिक शहरात पहिल्यांदा झाली होती. त्यावेळेस मी घराच्या शोधात होतो आणि त्यावेळेस पुणे आणि मुंबईची तुलना केली तर साधारणतः नाशिक शहरात स्टँड अलोन प्रोजेक्ट होते, म्हणजे एक सिंगल एका इमारतीत म्हणजे छोटे प्रकल्प असायचे. मात्र नाशिक शहर सोडल्यानंतर 12 वर्षानंतर परत या शहरात नियुक्ती झाल्यानंतर मोठे मोठे प्रोजेक्ट्स, टाउनशिपचे प्रोजेक्ट्स आलेत आणि आता प्रदर्शनात पाहताना सुद्धा काही 12-12.5 कोटीचे सुद्धा फ्लॅट्स, ज्यात स्विमिंग पूल वगैरे अशा सुविधा असलेले फ्लॅटसुद्धा आपल्या नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. एक नाशिक शहराचं वैशिष्ट्य म्हणजे सांगता येईल, ज्यावेळेस पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रातील इतर शहरांची तुलना करतात
खूप वेळा मी अभिमानाने सांगतो की नाशिक शहर हे लिव्हेबल इंडेक्समध्ये महाराष्ट्रात 1 नंबरचं शहर आहे. इथली उत्तर दरम्यान यावेळी सिमला शहराचे विभागीय आयुक्त संदीप कदम, त्याचबरोबर मुद्रांक शुल्क अधिकारी कैलास दवंके, मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कन्स्ट्रक्शनचा हा व्यवसाय करणारे सर्व व्यावसायिकांची नरेडको ही संस्था आहे रिअल इस्टेटमध्ये काम करणारे. आणि रिअल इस्टेट हे जे सेक्टर आहे हे कुठल्याही देशाच्या विकासासाठी फार महत्त्वाचं असतं. सध्या परिस्थितीत भारतामध्ये रिअल इस्टेटचं GDP कॉन्ट्रीब्युशन हे 7% आहे आणि असं सांगितलं जातं की येत्या 3 ते 4 वर्षात ते 10 ते 12% पोहोचेल. आणि तरी आपण चायनासारख्या अगर देशाशी कम्पेअर केलं तर चायनामध्ये हे कॉन्ट्रीब्युशन 30% आहे. याचा अर्थ असा आहे की रिअल इस्टेट सेक्टरला अजूनही पूर्ण भारतामध्ये वाढ होण्याची खूप वाव आहे. आणि नाशिकसारखं शहर, मी तुम्हाला मनापासून सांगतो, मी भारतामध्ये अनेक शहरांमध्ये फिरलेलो आहे, पण जो खडके साहेबांनी जो शब्द वापरला लिव्हेबल इंडेक्स, क्वालिटी ऑफ लाईफ जे आपल्याला नाशिकमध्ये मिळतं तेवढं चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ खरोखर दुसऱ्या कुठल्याही शहरामध्ये बघायला मिळत नाही. ही एक फार माध्यमातून बांधकाम व्यवसायाचं जरी व्यावसायिकरण होत असेल आणि या ठिकाणी जाहिरातीचं जरी स्वरूप असलं तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत असा हा जो घटक आहे तो म्हणजे एक सुंदर आणि छोटंसं घर या शहरामध्ये असावं. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा आपण या शहरामध्ये स्थायिक होण्याचं स्वप्न बघतो, ज्या वर्षी आपण घर घेण्याचं नियोजन करतो, बघता बघता महागाई आकाशाला भिडते आणि एक छोटीशी रक्कम आपण जमवतो, त्याच वेळेस त्या घराच्या किमती आकाशाला भिडून आपल्या आवाक्या पलीकडे बजेट जातं आणि पुनश्च एकदा आपण त्याचा पाठपुरावा करतो की पुन्हा आपण हे घर घेण्यासाठी परत एकदा रक्कम एकत्रित करूया. परंतु पूर्वी फार अडचणी असायच्या घर घेण्यासाठी, परंतु वेगवेगळ्या वित्तीय संस्था, फायनान्स संस्था, बँका यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना ग्वाही देत आहे. तुम्ही फक्त घराचं स्वप्न बघा. स्वप्न बघण्यासाठी या ठिकाणी नरेडकोने या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये कुठेतरी छोटंसं असं एक घर घेण्याचं स्वप्नाचा विचार येतो, ते साध्य करण्यासाठी बँक विभागाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला पाठबळ देत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं नाशिकला असं कोणी लिडरशिप मिळालं नाही. जे पुणे जिल्ह्याच्या बाबतीत झालं तसं नाशिकला काही झालं नाही. परंतु नाशिकचे स्वतःच्या ताकदीवर आता नाशिक पुढे जात आहे. कोणी लीडर नसताना सुद्धा केवळ नाशिकचा एकच प्लस पॉईंट म्हणजे नाशिकला जो दर 12 वर्षांनी येणारा जो सिंहस्थ मेळा आहे, त्या सिंहस्थाच्या माध्यमातून आपल्याकडे मोठ्या पद्धतीने फंडिंग येतं आणि त्या निमित्तानं रिंग रोड्स असेल किंवा इतर डेव्हलपमेंट खूप छान पद्धतीने होते. आणि आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी जे काही क्राउडिंग झालेलं आहे आणि तिथं एक्सपान्शनला काही वाव आता उरलेला नाही, त्यामुळं आपसूक लोकांची पावलं ही नाशिककडे आता वळत आहेत. आणि म्हणून हळूहळू नाशिकचं जे काही ग्रोथ होते ती अतिशय चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेने होते. हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने पुण्याची वाढ झाली, जी अतिशय म्हणजे बेशिस्त पद्धतीने म्हणता येईल तशा पद्धतीची वाढ पुणे शहराची झाली, तशा प्रकारची वाढ ही आपल्याकडे होऊ नये याकरता आपण सर्व बिल्डर लोकांनी प्रयत्न करावे. पूर्वी आपल्याकडे सर्व बिल्डर लॉबीचं एकच म्हणणं असायचं की आमच्या प्रॉपर्टीमधनं रोड जाऊ नये किंवा रोड गेला लेआउटमध्ये तो छोटा कमीत कमी साईजचे रोड कसे टाकता येतील असा प्रयत्न ते करायचे. परंतु आता त्यांचंही लक्ष झालं आहे की रोड मोठे झाले की लोकांचं अट्रॅक्शन वाढतं, त्या ठिकाणी चांगली डेव्हलपमेंट होते. त्यामुळे आता यावेळी या प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी या गृहप्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. आमच्या टीमने जवळजवळ 1.5 ते 2 महिने अत्यंत काटेकोरपणे मेहनत करून हे सगळे इथे उभारणीपासून स्टॉल बुकिंगपर्यंतचं सगळे काम केलेलं आहे. नाशिक हे औद्योगिक विकास अनेक वर्षापासून चालूच आहे. सातपूर, अंबड, दिंडोरी अनेक ठिकाणी नवीन औद्योगिक क्षेत्राचं निर्माण होतं आहे. औद्योगिकरण झालं की लोकांना घरांची गरज भासतेच, म्हणजेच घरांची विक्रीसुद्धा वाढते. नाशिकचा क्लायमेट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे, भरपूर मुबलक पाणी आहे. त्याच्यामुळे लोकांचा ओढ जो आहे तो नाशिककडे होता पण आणि भविष्यातसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहणार आहे.
आपला नाशिक ओझर विमानतळ जो आहे तो इंटरनॅशनल विमानतळ म्हणून घोषणा झालेली आहे. काही महिन्यातच मला वाटतं इथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू होणार आहे. आता गोवा, अहमदाबाद, हैदराबाद आणि अनेक शहरांना डायरेक्ट आहे आणि जवळजवळ 25 ठिकाणी हॉपिंग फ्लाईटची सोयसुद्धा आहे. त्याच्यामुळे नाशिक एअरवेपवर आहे आणि त्याचासुद्धा खूप फायदा आपल्याला होतो आहे. रस्त्याचा म्हटलं तर समृद्धी हायवे झाला आहे. घोटी इगतपुरीपासून कनेक्शन आहे, सिन्नरवरनं कनेक्शन आहे. 10 जिल्ह्यांमधून तो जातो आहे आपल्याकडे. आमच्याकडे असा गेल्या 6 महिन्यापासून लक्षात आलं आहे तर अकोल्याहून देखील लोक नाशिकला घरं घ्यायला लागलेत, कारण तो वाया समृद्धी फक्त 4-4.5 तास लागत आहेत. तर ते एक नवीन डेव्हलपमेंटला संधी आहे आपल्या शहराला क्लायमॅटिकल ब्युटीमुळे. 21 ते 25 डिसेंबर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे काल सायंकाळी 5 वाजता उद्घाटन पार पडले. मात्र सकाळी 10 वाजेपासूनच या प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आलेले होते. काल सायंकाळी 5 वाजता औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र सकाळी 10 वाजेपासूनच हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती. प्रदर्शनाच्या अगदी पहिल्याच दिवशी सुमारे 10,000 नागरिकांनी भेट दिली असून पहिल्याच दिवशी 18 फ्लॅट, 4 शॉप आणि 8 फ्लॅटचे बुकिंग झाल्याचं यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.